तर नाही काय म्हणते उद्या जत्रा होती म्हणते. अरे माझ्या का आठवणात नाही काल होती जत्रा आपल्या गावाची. हा. देशी गावरान कोंबडा केलाय आमच्या आहे ना. दोन आणलं तर 2,000 रुपयाचं 2. 500 रुपयाला एक कोंबडा हा किती मटण पडलं माहिती हा 2 किलो मटण पडलं. वय 2 किलो पडते. मी मोजलं होतं इथं आपला तराजू काटा 2.5 किलोचा. दिली त्या पोरीला खायला लगेच. ठीक आहे तिखट केलंय पुरे खायला येत नाही यांना. तुझ्या बायकोला वाढू का? सोनूसाठी लय ठुलय ग. अरे लय तिनं पुण्याहून हिडून आले म्हणल्या काय काय मला लय गिफ्ट आणले म्हणून मी तिला वाढा लागली जेवायला. तुमच्या लेकाने 1 रुपया दिला नाही खर्चाला. लबाडच कशी समजा वाढू का? वाढ सोनूला खाऊ दे. खा सांडग तर निसतं. पीस वाढले तर सवर्णाला चांगला इथं. काल काय काय खाल्लं? बिर्याणी खाल्ली. विचार तिला जॉम कसं होतं आणि का. त्या ताईना मला काय दिलं माहितीये का? हम्म. ही ड्रेस पुण्याच्या ताईने ही ड्रेस दिलाय. सासूला दाव जरा. सासूला बी जाऊ, तुम्हाला बी दाखवू. नाही सासूला घाल तिला शिवून. हा, ती काय मला नको रे बाबा. का मला आवडतच नाही तसलं. हम्म. हा सुनाला लिहू देऊ सुनाला नेसायला द्यायचं आहे. बघा ही स्टॉप आहे. हा कसं आहे? डिझाईन बघ कसे? एक नंबर दिसतीये हो. त्या पुण्याच्या दीदीने दिले. आता तिला पण आल्यावर कर तू मग करावं आणि लागतं. कामाला जा. होय जाती की. पैसे तुझ्या कपड्यापुरतं पैसे साठवून ठेव. आमच्या जेव्हा आहे तर खाऊ तिच्या नको. पसंतीने घेऊ आपण. आणि पॅन्ट आहे हम्म. आणि ही ओढणी. चांगले घर फिर बांगे आहे. कसलं घर दिसा राहिले समजा. अरे दिसू दे बाबा जरा येऊ दे पैसा ताईचं घर पाणी. कसलं होतं? अरे काचवणी. आता त्यांची बराबरी करून आपल्याला बघताय का? अगं ती म्हणत नव्हती तशी. त्यांना काय भेदभाव नव्हता काय नव्हतं. गर्व नव्हता. एवढं कोट्या दिशी इस्टेट आहे त्यांना. हा लय पण थोडस त्यांना खेड्यातली लोक आले ती लांब बसवा खपवत नाही ते असं काय नव्हतं. सगळं कुणीकडे पण हिंडा आपलंच घर म्हणून. मग ती काय तुम्हाला मानलं ते आपलेच माणसं अगं आहेत. येताना धाडा धाडा रडली. खरं हा एवढी मोठी एवढं असून प्रेम तुमच्यावर लगे एका दिवसात प्रेम एवढा लावला तुम्हाला बघा. ती म्हणली आम्हाला आमच्या भावानं पाक आमची ही हडपली संपत्ती. ती किती तर अब्जीची मालकीन होती. भावानं सगळे इष्ट. भावानं गपचूप इस्टेट सह्या केल्या. त्यांची ती सरपंच होता म्हणते गावचा. हा ती लुटली म्हण पाक इस्टेट. पण त्यांना देवानं कमी दिलं नाही. दोन्ही पण पोरं म्हणजे अशी मोठ्या मोठ्या जॉबला येते. त्यांचं मालक सुद्धा त्या कशात इष्टीचं पुण्याच्या साहेब आहे तिथले बरं झाले की मग. बस मधले. मग काय इकडं भावानी केलं म्हणून काय त्यांना कमी पडलं का आशीर्वादानं? नाहीच की. हो देव त्यांच्या सोबत आहे. हा ते आपल्याला त्यांनी सवय ना. असं लोकाला वाईट चितलं म्हणून त्यांचं वाईट झालं नाही देवानं. समजी साथ दिली देवानं त्यांना. अगं ती सिटीतल्या इथे पण मायाळू एवढे येते ना काय सांगा तुला. हा गर्व कुठल्या गोष्टीचा अजिबात नाही त्यांना. बरं झालं की बाबा एक रात गेला तर तुम्हाला एवढं प्रेम लावलं त्यांनी. किती माणसं राहावं म्हणत ऐकते होते. म्हणायचं त्या आपल्याची दुसरी साथ. एक ताई होती त्या ताईकडे गेलतो. मग ती ताई म्हणली ती पण म्हणत होती राहा राहा. ती उशीर झाला म्हणजे त्या अगोदर मी हे ड्रेस मला त्या ताईने घेतलाय ना. ती ताई सुद्धा म्हणली तुम्हाला उशीर बिशीर झाला तर माघारी या म्हणली. पण मोर काय जाऊ नका म्हणली. विचार तिला पाचशे पकवान कसं खाल्लं होतं. गेले गेले स्वप्नात सांगितलं गेले मला होते. तिनं. लय काय काय होतं. श्रीखंड होता परत बोकडाचं मटण आणलं होतं पिठलं केलं त्यांचे त्यांचे म्हणजे त्यांचे हे काय काय असतं ते केलं त्यांनी खायला. लय भारी बिर्याणी तर किती असली 2-3 पातील भरून असं किती. एवढं आपलं तेवढं पातील नाही का एवढं पातील बिर्याणी आणलेली आणि माणसं फक्त 4. चिकन लेग पीस होतं त्यात समजा असलं मोठं मोठं पीस नुसतं कोंबडीचं. हा हे काय म्हणते याला लेग पीस लेग पीस समजा होता. सवर्णाला चांगली खात होती. 2 वेळा राईस घेऊन खाल्लाय तिने बिर्याणीतला. तिला तसलं लय आवडतंय रे. माग सरस तर खाऊ घालायची. बिर्याणी लय आवडते तिला. ह्याच म्हणून एक पळी म्हणायची हा 4 पळ्या वाचायची. हा काय अग लय भारी आयस होती. होती तुझ्या सवर्णाची. आईस म्हणजे लय आईस लय भारी होती. लय भारी होती वाटत नव्हतं तिथनं. हम्म. बाहेर नाही पण बाहेर ते पाऊस बरोबर आम्ही निघाला आणि बरोबर पाऊस आला. ते पाऊस सुद्धा म्हणत होता जाऊ नका म्हणत होता इथनं. लय भारी म्हणजे काल दिवस लय भारी गेला. आणि खरं तर काल मेन काय होतं ते आमच्या गावात जत्रा होती. मरीमाईची जत्रा होती. मग मामाला 2 बोकडं आणलेली आणि 2 बोकडं कापलेली. सॉरी बोकडच बोकड
बोकडं नाही हं. कोंबडं कोंबडं आणलं तर कोंबडं. दोन आणलेलं हे बघा, ही बघा इकडे भाजी कशी केली. आय हा. आम्ही तिकडे गेलोय तर आम्ही लागणी केलेले पैसे खर्चून टाकलाय तुम्ही. मग देवाला नका काय सण आहे करायचं गेलं, नाही का? करायचं नाही का? लेकरा बाळासाठी मरे नाही माता नाही केलं बसवती ह्याच्यावर. हं, हा देवाचा हा गोणी बसवती या. हं. जुलाब लेकरांच्या होत्या. मग बरं आहे तसं नाही केलं आज काय काम नाही ते तुम्हाला? मस्त का माहिती की. लागण घेतली आज पण म्हणजे आताशी घेतली नाही कामावर घेतली. सकाळी आज 6ला 7ला जायचं आणि 12 वाजता तर घरी मागायचं. पण गेलो ना आम्ही. माझी होते बचत गटाची आज मीटिंग आणि मग पाणी घरात नव्हतं म्हणून मी आज रांगोळी आणि झाली. त्यामुळं मी गेली नाही. हं. हा सवरना त्या ताईचं घर धावलंय तसं आपलं घर धावगी. बघा हे आता कसं आहे हा. घर. चला या आमचं घर दाखवत कसं आहे घर. कसं आहे? इकडून असं बंगला बघा बंगला आमच्या सवर्णाचा बंगला बघा. बंगलाच आहे आमच्यासाठी ताजमहल. कसं काय असं ना दिवस कसं काय म्हणजे सारखं दिवस नसते तर आजचं उद्या काय ना काय होतच असतं. आज पत्र्यात आहे उद्या आम्ही मला गाडीत दोन तर खोल्या बांधीन घे. एवढे मोठे स्वप्न बघून आपली पत्र्याची खोल्या होती बस. हा 2 तर खोल्या होते नाही कडणी. आता सिमेंट तर नको कडणी कोबा होईल पण लय अपेक्षा आहे आपलं पण घर हो. जे नशिबात आहे ते होतंय. बघा इकडे लसूण आहे. संघर्ष केला त्या ताईनं गावभर. ते संघर्ष केला म्हणून ते ताईनं त्या म्हणजे पैशा म्हणजे त्या व्हिडिओवर त्यांनी मोबाईल घेतलाय. हं. खिलारवाडीच्या ताईने आगा आगा या कसे केलं ग सून गेले गेल्या. धुतलंय मटण. वरची माया धावती आहे ग. अरे ती खाय ना गे खाय ना गे ते. खाती घ्या ग. हा हा खायला लागली तर घर दाखव तू म्हणलं तर काय म्हणला ताईला घर गाव म्हणून ती उठली जेवता जेवता आणि जावायला लागली. अगं इकडं घर आहे, इकडं देवघर आहे परत तिकडे ती लक्ष्मी असते ना आणि गणपती आले जुन्या तर पद्धतीनेच होती ती आपल्या इथं. हा आणि हे लक्ष्मी आता लक्ष्मी आले ना ही खूप येते लक्ष्मीची. आणि ही बघा जुन्या पद्धतीची काय तुला काय म्हणायचं टोपलं. शिका हा शिक. टोपलाय का इथं ही पातीला ह्यात ते येळवणी केली काल गोडाचं पण नेव दाखवलेलं वाटतं. हे बघा बाई असं. टीव्ही बंद पडली. हा ते पण पहिली तिकडं लसून बघा कसं गरीबाचं घर आहे. काय करायचं जसं असेल तसं दिवस काढावंच लागतं तर. आपलं तर घर पडलंय गावातलं पाक. आता कोणच नाही तिथं आई वडील नसल्यामुळं तिकडं कोण जातच नाही त्यामुळे कशाला ते आता त्या घराचा संपर्क येते. हं. भाव कुठे गेला आपलं? भाऊ एक पुण्याला गेला एक गावात फिरतोया ये म्हणलं तर येत नाही काय नाही. हं. ते मग आता बारका करत होता फोन ते सुद्धा फोन करत नाही आता. लंडनला गेलाय ते आता. लंडन कशी पूर्वी पाणी साडायला लागली या. बारकी लेकर असते सवरना. मला माहित आहे की. हं? माहित आहे मला इकडे आई बाबा तुमची मारायला लागली का? ए माझ्या लेकराला मारती आहे. मारू ते थोडं लय आगावपणा करते तुझी लेकर. कशानं ग? मग जारचं पाणी आणि सांडा लागली समजा खाली. वाटायला लागली त्या खाली. जाऊ सुनाला जरा चारा आहे जरा काय